संत सद्गुरू बाळूमामांच्या नावाने चांग भलं. आजची ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या घरातील वादविवाद, संकटे, दारिद्र्य, गरिबी संपूर्ण नष्ट होऊन जाईल. म्हणून आज तुम्ही किमतीचा वेळ देऊन अगदी शांत मनाने नक्कीच ऐका. पण कथा सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये बाळूमामा तुम्ही आमचे पिता आहात आणि आम्ही तुमचे प्रिय बाळ आहोत असे नक्कीच तुम्ही टाईप करा. तर आणखी एकदा मी तुम्हाला नमस्कार करतो प्रिय प्रेक्षकांनो. आज पुन्हा एकदा आम्ही एका नवीन कथेसह, एका नवीन व्हिडिओसह तुमच्यासमोर आलेलो आहोत. आजचा संदर्भ म्हणजे आजची कहाणी खूप प्रेरणादायी, खूप माहितीपूर्ण आहे. प्रिय प्रेक्षकांनो, एका जुन्या पक्षाने सांगितले की ज्या घरात या 3 लोकांची सत्ता असते ते अवश्य घर खूप लवकर उद्ध्वस्त होते. प्रिय प्रेक्षकांनो, कथा सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा नवीनच आलेला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन चालू करा आणि चांगल्या कमेंट्स करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची सूचना सर्वात आधी मिळेल आणि प्रिय प्रेक्षकांनो तुम्ही त्याचा फायदा नक्कीच घेऊ शकाल. तर चला प्रिय प्रेक्षकांनो, आजची ही सुंदर कहाणी, हा सुंदर व्हिडिओ सुरू करूया. प्रिय प्रेक्षकांनो, ही प्राचीन काळाची गोष्ट आहे. एका शहरात एक व्यापारी राहत होता. तो व्यापारी भरपूर श्रीमंत व्यक्ती होता. त्याच्या घरात अन्न आणि पैशांची कमतरता नव्हती. त्या व्यापाऱ्याला एक खूप सुंदर मुलगा होता. लग्नाच्या अनेक वर्षांनी त्या व्यापाऱ्याला आणि त्या व्यापाऱ्याच्या पत्नीला एक मूल झाले. दोघांनाही त्यांचे मूल खूप आवडायचे. प्रिय प्रेक्षकांनो, तो व्यापारी त्याच्या मुलाला विचारून प्रत्येक काम करायचा. त्या व्यापाऱ्याचा मुलगा अजूनही लहान होता पण प्रेमाने आंधळा होता. तो व्यापारी फक्त त्याचा मुलगा जे सांगेल तेच करायचा. जर मुलगा काही करत असेल तर तो तेच करायचा. जरी त्याने त्याला चुकीचे काम करायला सांगितले तरी तो व्यापारी ते करायचा. व्यापाऱ्याला हे कळत नव्हते की त्याचा मुलगा अजूनही लहान आहे आणि त्याला मोठे निर्णय घेण्याची समज नाही. पण आपल्या मुलावरील प्रेमाने आंधळा झालेला व्यापारी आणि त्याची पत्नी दोघेही त्यांच्या मुलाचे प्रत्येक शब्द ऐकत असत. व्यापाऱ्याचा मुलगा जे काही मागत असे तो व्यापारी त्याच्यासाठी आणत असे. प्रिय प्रेक्षकांनो, एक म्हातारा पक्षी अनेक वर्षापासून व्यापाऱ्याच्या घराबाहेर असलेल्या झाडावर राहत असे. तो म्हातारा पक्षी अनेक वर्षापासून व्यापाऱ्याच्या घराबाहेर राहत होता. तो व्यापाऱ्याचे घर चांगले ओळखत असे. तो व्यापारी त्या म्हाताऱ्या पक्षाची खूप काळजी घेत असे आणि त्याला खायला अन्न आणि पाणी देत असे. व्यापारी त्याच्या मुलाच्या प्रत्येक गोष्टीला सहमत आहे हे पाहून म्हातारा पक्षी खूप काळजीत असे. व्यापाऱ्याचा मुलगा जे काही आग्रह करतो ते व्यापारी त्याच्यासाठी आणतो. मग तो म्हातारा पक्षी व्यापाऱ्याला म्हणतो की अरे व्यापारी, तू तुझ्या मुलाच्या प्रेमात आंधळा होऊ नकोस. तुझी ही चूक भविष्यात तुला खूप महागात पडेल. मग व्यापारी म्हणतो, अरे म्हातारा पक्षी, तुला माहिती नाही का की माझा मुलगा स्वतः देवाचे रूप आहे. इतक्या प्रार्थनानंतर मला आता मुलगा झाला आहे, म्हणून मी तो जे काही सांगेन ते करेन. मग तो म्हातारा पक्षी म्हणतो, अरे व्यापारी, तू तुझ्या मुलाच्या प्रेमाने आंधळा झाला आहेस. तुला समजत नाहीये की मी काय करतोय आणि काय म्हणतोय. मी तुम्हाला एका कथेद्वारे माझा मुद्दा समजावून सांगतो. प्रिय प्रेक्षकांनो, आता ती म्हातारी पक्षी तिची कहाणी सुरू करते. म्हातारी पक्षी म्हणते, अरे व्यापारी, ही गोष्ट प्राचीन काळाची आहे. एका गावात एक व्यापारी होता आणि तो व्यापारी नक्कीच खूप निष्पाप होता. त्या व्यापाऱ्याला 4 मुलगे होते. तो व्यापारी त्याच्या 4 मुलांसह घरी नक्कीच आरामात राहत होता. त्या व्यापाऱ्याने त्याच्या सर्व मुलांची लग्न लावली होती आणि नक्कीच त्या व्यापाऱ्याच्या 4 सुना त्याची खूप चांगली सेवा करत होत्या. प्रिय प्रेक्षकांनो, त्या व्यापाऱ्याची धाकटी सून घरात आल्यानंतर त्या व्यापाऱ्याचे घर खूप आनंदाने चालू होते. त्या व्यापाऱ्याचा व्यवसायही खूप चांगला चालू होता. धाकटी सून आल्यानंतर त्या व्यापाऱ्याच्या घरात पैशाची मात्र कमतरता नव्हती आणि नक्कीच
घरी चांगले चालले होते. वातावरण खूप शांत होते. त्यांच्या घरात कधी भांडणे होत नव्हते. सेठचे सर्व मुलगे एकत्र राहत होते आणि सेठच्या सुना देखील एकमेकांवर खूप प्रेम करत होत्या. चारही सुना एकत्र जेवण बनवत होत्या आणि त्यांच्या पतींना आणि सासऱ्यांना जेव घालत होत्या. दुसरीकडे सेठचा व्यवसाय देखील खूप चांगला चालला होता. चारही मुलगे व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होते. सेठला वाटले की आता त्याचे आयुष्य यशस्वी झालेले आहे. चारही सुना घरात खूप प्रेमाने राहतात. माझे चारही मुलगे माझा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे सांभाळतात आणि नक्कीच घरात अन्न आणि पैशाची कमतरता नाही असा विचार करून सेठ खूप शांतपणे झोपत असे. सेठच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा वेदना नव्हत्या. प्रिय प्रेक्षकांनो, सेठचे इतके चांगले जीवन पाहून गावातील इतर लोक मात्र सेठचा हेवा करू लागले. गावातील सर्व लोक असे विचार करायचे की हे सेठ खूप आनंदी आहे. त्याचे आयुष्य खूप आरामात चालले आहे. त्याच्या आयुष्यात कोणते दुःख किंवा वेदना अजिबात नाही. प्रिय प्रेक्षकांनो, म्हातारा पक्षी पुढे म्हणतो की हे व्यापारी बऱ्याचदा लोक दुसऱ्यांच्या प्रगतीचा हेवा करतात. जसे खेकडे एकमेकांचे पाय धरतात आणि कोणालाही पुढे जाऊ देत नाहीत, त्याचप्रमाणे एक माणूस दुसऱ्या व्यक्तीला पुढे जाताना पाहून त्याचे पाय धरून मागे खेचू इच्छितो. माणूस स्वतःच्या प्रगतीवर तितका आनंदी नसतो जितका तो इतरांची प्रगती पाहून दुःखी होतो. आता सेठ पुढे जात आहे आणि प्रगती करत आहे हे पाहून मात्र गावातील लोक सर्व हेवा करू लागले. कोणीही शेठची थेट बोलत नव्हते. प्रत्येकजण विचार करत असे की शेठचे जीवन दुःखाने कसे भरायचे, हास्य कसे दुःखात बदलायचे. प्रिय प्रेक्षकांनो, हे सर्व विचार करत गावातील लोक अवश्य शेठच्या कुटुंबातील पुजाऱ्याकडे जातात आणि कुटुंबातील पुजाऱ्याकडे जातात आणि म्हणतात, अरे पुजारीजी, तुम्ही इथे कोरडी भाकरी खात आहात आणि तिथे तुमचा यजमान सेठ आरामात जेवण खात आहे. त्याच्या सुनेने बनवलेले स्वादिष्ट जेवण खात आहे. मग पुजारी म्हणतो, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते मला समजतच नाही. मग गावातील लोक म्हणतात की पुरोहितजी, तुमचे आयुष्य फक्त तुमच्या क्लायंटमुळे चालते, पण तुमचा क्लायंट खूप आनंदी आहे. त्याच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे दुःख मुळीच नाही. मी त्याला तुमच्या घरी कधी बोलावले होते ते आठवा. जर तुमचा क्लायंट तुम्हाला त्याच्या घरी बोलावत नसेल, हवन पूजा करायला देत नसेल, तर तुम्ही तुमचा उदरनिर्वाह कसा कराल? तुमचे घर कसे चालेल? प्रिय प्रेक्षकांनो, कुल पुरोहित गावकऱ्यांचे बोलणे समजत होते. तो असे विचार करत होता की सेठने मला खूप दिवसांपासून त्याच्या घरी बोलावलेच नाही आणि त्याचे जीवन मात्र खूप आनंदाने चालले आहे. अशा प्रकारे माझी पत्नी आणि मुले उपासमारीने मरतील. कुलपुरोहित म्हणतो की अरे भावांनो, तुम्ही जे म्हणता ते अगदी खरे आहे. शेठ खूप श्रीमंत आता झालेला आहे आणि त्याचा व्यवसायही खूप वेगाने वाढत आहे. त्याचे चारही मुलगे खूप कष्ट करतात आणि त्याच्या घरातल्या चारही सुना खूप प्रेमाने एकत्र आपले जीवन जगत आहेत. त्याच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारचे दुःख नाही. मग गावातील लोक म्हणतात की पुजारीजी, जर तुम्हाला तुमचे घर चालवायचे असेल, जर तुम्हाला आनंदी जीवन जगायचंच असेल, तर तुम्हाला असे काहीतरी करावं लागेल ज्यामुळे तुमचा क्लायंट सेठच्या आयुष्यात काही दुःख होईल. एक आहे, त्याच्या घरी भांडण झाले तरच तो तुम्हाला त्याच्या घरी होऊन पूजेसाठी बोलावेल आणि तुम्हाला काही पैसे मिळतील. जर हे असेच चालू राहिले तर एक दिवस तुम्ही गरीब व्हाल आणि तुम्ही काही करू शकणार नाही. विनंती प्रिय प्रेक्षक हो. हे बोलल्यानंतर गावातील सर्व लोक कुलपुरोहिताच्या घरातून निघून जातात. आता मात्र कुलपुरोहित खूप काळजीत पडतो आणि विचार करतो की आता मी काय करू शकतो जेणेकरून शेठच्या घरात भांडण होईल आणि त्याचा व्यवसाय ठप्प होईल, तरच तो मला हवन पूजेसाठी त्याच्या घरी बोलावेल. प्रिय प्रेक्षक हो, आता असा विचार करून कुलपुरोहित एका साधू महाराजांकडे जातो आणि म्हणतो की हे स्वामी, कृपया माझ्या गावात मला मदत करा. माझा एक क्लायंट आहे जो सेठ आहे. सेठ खूप आनंदी जीवन सध्या जगत आहे. त्याच्या आयुष्यात मात्र कोणतीही समस्या नाही. परंतु ज्याप्रमाणे
चोरांचे आयुष्य निष्काळजी लोकांपासून पळते, ज्याप्रमाणे राजाचे आयुष्य भांडणखोरापासून पळते, त्याचप्रमाणे पुजारी आणि पंडितांचे आयुष्य त्यांच्या क्लायंटांपासून पळते. मित्रांनो, जर क्लायंटच्या घरी दुःख आणि त्रासच नसेल, तर तो आपल्याला फोन करत नसेल, तर आपले जीवन कसे चालेल? पण पैसे कसे कमवू? आपण उपासमारीने मरू. मग साधू महाराज म्हणतात की अरे पुजारीजी, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही मला सांगा की समस्या काय आहे. मग पुजारी म्हणतात की स्वामीजी, मला सेठच्या आयुष्यात थोडी शांती हवी आहे. जर काही समस्या उद्भवल्या, त्यांच्या घरात भांडणे झाली, तर त्यांच्या व्यवसायात काही घसरण झाली, तर ते मला हवन पूजन करण्यासाठी त्यांच्या घरी बोलावतील. प्रिय प्रेक्षकांनो, मोठा पक्षी पुढे म्हणतो की हे व्यापारी कुल पुरोहितांचे शब्द ऐकल्यानंतर साधू महाराज म्हणतात की पुजारीजी, तुमचे काम खूप लहान आहे. मी आता तुम्हाला पाहतो आणि सांगतो की शेठच्या आयुष्यात इतके आनंद आणि समृद्धी काय आहे. दर्शक हो, आता साधू महाराज त्यांच्या दिव्य दृष्टीने डोळे बंद करतात आणि काही वेळ बंद डोळ्यांनी पाहिल्यानंतर साधू महाराज डोळे उघडतात आणि त्यांच्यासमोर बसलेल्या कुल पुरोहितांना सांगतात की पुरोहितजी, शेठच्या प्रगतीचे कारण त्यांच्या घरी आलेली धाकटी सून आहे. शेठची धाकटी सून देवी लक्ष्मीचे रूप आहे. ती एक अतिशय सुसंस्कृत आणि अतिशय बुद्धिमान महिला आहे. ती शेठच्या घरी आल्यापासून शेठच्या घरात सर्व काही व्यवस्थित चाललेले आहे आणि त्याचे जीवन खूप आनंदाने चालले आहे. कोणतेही भांडण नाही. आणि ज्या घरात नक्कीच अशा महिला राहतात, ते घर खूप भरभराटीला नक्कीच येते. तेव्हा तो फुल पुरोहित म्हणतो की हे स्वामीजी, जर असे असेल तर मार्ग असावा ज्याद्वारे जर शेठच्या घरात भांडण झाले तर त्या शेठचा व्यवसाय थोडा थंडावतो. मग साधू महाराज म्हणतात की बेटा, तू काळजी करू नकोस, तुला फक्त एक काम करायचे आहे की तू शेठच्या घरी जाऊन शेठला सांगतो की शेठजी, मला तुमच्या शेतातून हिरवा बांबू हवा आहे आणि तू शेठकडून हिरवा बांबू मागून तुझ्या घरी आणतोस. जेव्हा तू हे करशील तेव्हा काही दिवसांतच शेठ खूप गरीब होईल आणि त्याच्या घरामध्ये भांडणे होतील आणि त्याच्या सुना आपसात भांडू लागतील आणि त्याचे आयुष्य संकटाने भरले जाईल. मग तो तुम्हाला नक्कीच हवन पूजनासाठी त्याच्या घरी बोलावेल. प्रिय दर्शक, साधू महाराजांचे इतके ऐकल्यानंतर कुलपुरोहित साधू महाराजांचे आभार मानतो आणि त्यांच्या घरी जातो. पुजारी विचार करतो की आता दुसऱ्याच दिवशी मी शेठच्या घरी जाईन आणि त्याच्या शेतातून तो हिरवा बांबू मागेन. प्रिय दर्शकांनो, दुसऱ्याच दिवशी सकाळी लवकर उठून कुलपुरोहित शेठच्या घरी पोहोचतो. शेठच्या घरी पोहोचतात पुजारी हाक मारतो, सेठ. आता आराम करत असताना सेठ बाहेर येतो आणि पाहतो तो त्याच्या कुलासह आहे. पुजाऱ्याचे खूप स्वागत आहे. तो त्याच्यासाठी खूप आदराने वागतो आणि पुजाऱ्याला तो त्याच्या घराच्या आत घेऊन जातो आणि बसवतो. सेठ म्हणतो, पुजारीजी, इतक्या दिवसांनी तुम्ही आमच्या घरी कसे आला ते मला सांगा. मग कुटुंबातील पुजारी म्हणतो, सेठजी, मी येथून जात होतो म्हणून मी तुम्हाला भेटण्याचा विचार केला. प्रिय प्रेक्षको, आता पुजारी सेठला त्याच्या गोड बोलण्यात अडकवतो आणि काही वेळाने म्हणतो, सेठजी, मला तुमच्या शेतातून एक हिरवा बांबू हवा आहे, तुम्ही तो मला देऊ शकाल का? मग शेठजी म्हणतात, अर्थात पुजारीजी, तुम्ही इतकी छोटीशी गोष्ट मागितलेली आहे, आम्ही ती आत्ताच तुमच्यासाठी आणू. प्रिय प्रेक्षक, आता सेठजी त्यांच्या शेतात जातात आणि बांबूंचा तुकडा तोडून आणतात. मग तिचे सासरे येताना पाहून सेठजीची धाकटी सून धावत येते आणि म्हणते, बाबा, तुम्ही हा बांबूचा तुकडा का आणाला आहे? मग सेठ सांगतो की मुलगा पुजारीजी आमच्या घरी आला आहे आणि तो आम्हाला आमच्या शेतातून हिरवा बांबूंचा तुकडा आणायचा आहे, म्हणून आम्ही हा तुकडा त्यांना देण्यासाठी आणलेला आहे. प्रेक्षकांनो, मग धाकटी सून ती म्हणते की बाबा, तुम्ही हा बांबूंचा तुकडा पुजाऱ्याला द्यावा, पण त्याआधी कृपया नक्कीच तुम्ही बांबूंचा तुकडा मला द्या, मी तो आणून तुम्हाला थोड्या वेळाने देईल. प्रिय प्रेक्षकांनो, आता सेठ त्याच्या धाकटी सुनेला बांबू देतो आणि तिथून निघून जातो. इथे सेठची धाकटी सून बांबूंची काही हिरवे पाणी तोडते
आणि तिच्या घरी असलेल्या काळ्या गाईला खायला घालते. त्यानंतर ती बांबू घेते आणि तिच्या वडिलांना देते. प्रिय प्रेक्षकांनो, आता मात्र सेठ हिरवा बांबू पुजाऱ्याला देतो आणि म्हणतो की हे घ्या पुजारी, तुम्ही हिरवा बांबू मागितला होता आणि हा तुमचा बांबू आहे, तो तुम्ही घ्या. मग पुजारी खूप आनंदी होतो आणि विचार करतो की आता त्याने मला सेठच्या घराचे सुख दिले आहे. आता खूप आनंदी होऊन पुजारी मात्र त्याच्या घरी परततो आणि घरी गेल्यानंतर तो बांबूंचा तुकडा ठेवतो आणि विचार करतो की आता काही दिवसांतच सेठ मला आठवेल, कारण त्याच्या घरात खूप भांडणे नक्कीच होतील आणि कौटुंबिक त्रास देखील होतील. मग हवन पूजन केल्यानंतर मी सेठकडून चांगलीच रक्कम मागेल. प्रिय दर्शकांनो, असा विचार करून कुटुंबातील पुजारी खूप आनंदी होतो. तो आनंदी झाला. आता पुजारी वाट पाहू लागतो की सेठचा फोन कधी येईल. तो आतुरतेने त्याची वाट पाहतच असतो. म्हणतो की तो सेठच्या घरी जाऊन हवन पूजन करेल. प्रिय दर्शकांनो, पण वाट पाहत असताना एक महिना निघून जातो, 2 महिने निघून जातात आणि 3रा महिनाही निघून जातो. आता मात्र पुजारी वाट पाहून थकला होता. मग एके दिवशी पुजारी पुन्हा साधू महाराजांच्या झोपडीत जातो. तो म्हणतो की हे महाराज, तुमच्या सूचनेनुसार मी शेठच्या शेतातून हिरवी पाणी मागितलेली होती, पण आज 3 महिने उलटून गेले आहेत आणि आत्तापर्यंत सेठने मला कोणताही फोन नक्कीच पाठवला नाही आणि तो खूप आरामात आणि आनंदाने आपले जीवन सध्याही नक्कीच जगत आहे. कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा त्रास नाही त्यांच्या घरी. मग साधू महाराज डोळे बंद करून त्यांच्या दिव्य दृष्टीने पाहतात. मग ते म्हणतात की अरे पुजारीजी, मी तुम्हाला सांगितले होते की सेठची धाकटी सून खूप हुशार आहे आणि ती खूप बुद्धिमान आहे. खरं तर गोष्ट अशी आहे की जेव्हा सेठ तुम्हाला तो हिरवा गरुड देत होता तेव्हा त्यांच्या धाकटी सुनीने त्यातून हिरवे पाने तोडून तिच्या कळीला खायला दिले, ज्यामुळे त्याच्या घरी सुख आणि समृद्धी आली. मी बाजूला आहे, पण काळजी करू नका, मी तुम्हाला मदत करेल. प्रिय दर्शकांनो, साधू महाराज पुढे म्हणतात की पुजारीजी, आता तुम्ही काय करता? तुम्हाला सेठच्या घरी जावे लागेल आणि सेठकडून त्यांची काळी गाय मागून त्या तुमच्या घरी आणावी लागेल. तुम्ही त्यांची काळी गाय तुमच्या घरी आणताच काही दिवसांत सेठच्या घरी समस्या आणि त्रास सुरू होतील. मग सेठ तुम्हाला नक्कीच आमंत्रण पाठवेल. प्रिय दर्शकांनो, आता तो कुल पुरोहित पुन्हा एकदा आनंदी होतो आणि साधू महाराजांचे आभार मानल्यानंतर तो त्यांच्या घरी निघून जातो. घरी पोहोचल्यानंतर मात्र तो कुल पुरोहित विचार करतो की आता उद्या सकाळी मी सेठच्या घरी जाऊन सेठकडून त्याची काळी गाय मागेन. त्यानंतर मी पाहेन की सेठ इतका आनंदी कसा राहतो. प्रिय प्रेक्षकांनो, आता 2रा दिवसही येतो आणि सकाळी उठल्यानंतर तो कुल पुरोहित आंघोळ करतो आणि सर्वात आधी तो सेठच्या घरी पोहोचतो. पुन्हा एकदा जेव्हा सेठ त्याच्या घराचा दरवाजा उघडतो तेव्हा तो पाहतो की कुलपुरोहित आलेला आहे. सेठ त्याच्या कुलपुरोहिताला आदराने घरात बोलवतो आणि स्वादिष्ट जेवण देतो. त्यानंतर सेठ विचारतो, मला सांगा पुरोहितजी, तुम्ही आज कसे आलात? कुलपुरोहित म्हणतो की सेठजी, मी खूप अडचणीत आहे. खरं तर गोष्ट अशी आहे की माझ्या घरातील गायीने दूध देणे नक्कीच बंद केले आहे आणि माझ्या मुलांना दूध मिळत नाही. माझ्या मुलांनी अनेक दिवसांपासून दूध प्यायले नाही, म्हणूनच मी तुमची मदत मागायला आलेलो आहे. जर तुम्ही मला दिले तर तुमची काळी गाय तुमच्याकडून ही खूप मोठी कृपा होईल. प्रिय प्रेक्षकांनो, कुलपुरोहिताचे असे दुःख शब्द ऐकल्यानंतर सेठला वाटते की नक्कीच काही फरक पडणार नाही. तो आमचा कुलपुरोहित आहे. जर आपण त्याचे कल्याण केले तर ते एक पुण्यपूर्ण कृत्य आहे आणि नक्कीच ते होईल. असा विचार करून सेठ म्हणतो की पुजारीजी, तुम्ही काळजी अजिबात करू नका, आम्ही तुम्हाला आमची काळी गाय देऊ. असे म्हणत सेठ गाय घेण्यासाठी त्याच्या घराच्या अंगणात जातो आणि गाय पुजारीला देण्यासाठी घेऊन जातो. मग सेठची धाकटी सून येते आणि सेठला थांबवते. सेठची नक्कीच धाकटी सून म्हणते की बाबा, तुम्ही ही गाय घेऊन कुठे जात आहात? सेठ त्या मुलीला सांगते की आमचा कुलपुरोहित आलेला आहे आणि त्याची गाय दूध देत नाही.
म्हणून तो आमची काळी गाय घेऊ इच्छितो. मी ही गाय त्याला देणार आहे. मग शेठची धाकटी सून म्हणते की बाबा तुम्ही थोडा वेळ थांबा, मी आत्ताच येते. प्रिय प्रेक्षकांनो, त्याच दरम्यानच ती धाकटी सून आत जाते आणि एक पांढरी चादर आणते आणि ती त्या चादराने त्या काळ्या गायीचे अश्रू पुसते आणि चादर आत ठेवते आणि म्हणते की बाबा आता तुम्ही जा आणि ही गाय पुजाऱ्याला तुम्ही द्या. प्रिय प्रेक्षकांनो, आता तो सेठ पुजाऱ्याकडे जातो आणि म्हणतो की पुजारीजी, ही काळी गाय आहे, ती घ्या आणि तुमच्या मुलांना दूध पाजा. सेठची काळी गाय पुन्हा पुजारी खूप आनंदी होतो आणि लगेच ती घेऊन त्याच्या घरी निघून जातो. आता त्याच्या घरी पोहोचल्यानंतर तो काळ्या गायीला थांबवतो आणि विचार करतो की नक्कीच आता सेठ लवकरच मला हवन पूजन करण्यासाठी त्याच्या घरी बोलावेल, कारण त्याचे आयुष्य लवकरच दुःखाने वेढले जाणार आहे. प्रिय प्रेक्षकांनो, आता मात्र कुल पुरोहित सेठच्या हाकेची आतुरतेने वाट पाहू लागतो आणि वाट पाहत असताना पुन्हा एकदा 3 महिने निघून जातात. 3 महिने उलटल्यानंतर तो कुल पुरोहित पुन्हा एकदा साधू महाराजांकडे जातो आणि म्हणतो की साधू महाराज, यावेळी मात्र मी तुमच्या म्हणण्यानुसार सेठच्या घरून एक काळी गाय आणलेली आहे, पण तरीही सेठने मला हवन पूजनासाठी त्याच्या घरी बोलावलेले नाही. सेठचे आयुष्य अजूनही खूप आनंदाने चालू आहे. त्याच्या घरात कोणताही धार्मिक विधी किंवा नक्कीच विधी नाही, कोणतीही दुःख आणि वेदना नाहीत. मग साधू महाराज पुन्हा एकदा डोळे बंद करतात आणि त्यांच्या दिव्य दृष्टीने ते पाहतात. मग साधू महाराज म्हणतात की हे पुजारी, शेठची धाकटी सून खूपच हुशार आहे बघ. ती आमच्या विचारापेक्षा जास्त हुशार आहे, तिला सर्व ज्ञान आहे. सेठची सून खूप हुशार आहे. जेव्हा तुम्ही सेठकडून काळी गाय मागायला गेला होता तेव्हा तिने तिच्या पांढऱ्या चादरात गायचे अश्रू पुसरे होते आणि ते तिच्याकडे ठेवले होते, त्यामुळे तिच्या घरात सुख आणि समृद्धी राहिली. आता हे ऐकून कुल पुरोहित मात्र खूप काळजीत पडतो. तो विचार करतो की जोपर्यंत ही धाकटी सून आहे तोपर्यंत सेठचे जीवन सुख आणि समृद्धीने भरलेले असेल. पुजारी म्हणतात, हे साधू महाराज, आता मी काय करू? मग साधू महाराज म्हणतात, आता पुजारी, तुम्ही सेठच्या घरी जा आणि सेठकडून ती पांढरी चादर काही प्रकारे मागून घ्या आणि ती तुमच्या घरी आणा. जर तुम्ही असे केले तर निश्चितच सेठचे जीवन बदलेल आणि त्याच्या घरात भांडणे आणि वाद होतील. प्रिय प्रेक्षकांनो, आता साधू महाराजांचे आभार मानल्यानंतर कुल पुरोहित त्याच्या घरी निघून जातो. घरी पोहोचल्यानंतर कुल पुरोहित निर्णय घेतो. तो म्हणतो की उद्या सकाळी मी पुन्हा एकदा सेठच्या घरी जाईन आणि कोणत्याही प्रकारे पांढरी चादर मागेन आणि ती आणीन. प्रिय प्रेक्षकांनो, दुसऱ्याच दिवशी येतो आणि सकाळी उठतात. पुजारी खूप आनंदी होतो आणि विचार करतो की आज मी सेठकडून त्याची पांढरी चादर मागेन आणि त्याचे आयुष्य दुःखाने भरून टाकेन. आता कुल पुरोहित सेठच्या घरी जातो आणि सेठला सांगतो की सेठजी, माझी पत्नी दररोज मंदिरात कीर्तन करण्यासाठी जाते, पण तिच्याकडे मंदिरात बसण्यासाठी चांगली चादरच नाही. ती जमिनीवर बसते आणि मला तिला असे करताना पाहणे आवडत नाही. जर तुम्हाला काही अडचण नसेल तर तुम्ही आज मला एक चांगली चादर नक्कीच देऊ शकता का, जेणेकरून माझी पत्नी ती चादर पसरून मंदिरात बसू शकेल. प्रिय प्रेक्षकांनो, आता मात्र कुल पुरोहित यांचे असे शब्द ऐकल्यानंतर सेठ म्हणतात की अरे पुरोहितजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आमच्या घरात एक खूप चांगली पांढरी चादर आम्ही ठेवलेली आहे. थांबा, मी माझ्या सुनेला सांगतो आणि तुम्हाला ते देतो. प्रिय प्रेक्षकांनो, आता सेठजी त्यांच्या धाकट्या सुनेला बोलवतात आणि म्हणतात की सुने, आमच्या घरात असलेली चादर नक्कीच पांढरी तू आण, ती पुजाऱ्याला दे. प्रिय मित्रांनो, तिच्या वडिलांचे बोलणे ऐकून धाकटी सून आत जाते आणि ज्या पांढरी चादरीने तिने गायचे अश्रू पुसलेले होते ती चादर बाहेर काढते. ती चादर बाहेर काढते आणि त्याचा एक धागा तोडते आणि ती तिच्या तोंडात भरते आणि खातात. धाकटी सून चादर घेऊन पुजाऱ्याला देते. प्रिय दर्शक, धाकटी सून नक्कीच मुलीकडून चादर घेत पुजारी हसत हसत त्याच्या घरी निघून जातो आणि घरी पोहोचल्यानंतर त्याला वाटते की आता सेठ लवकरच मला आठवेल. प्रिय दर्शक, आता पुजारी अनेक
महिने सेठची वाट पाहत राहतो. हळूहळू 1 महिना जातो, त्यानंतर दुसरा महिनाही जातो आणि तिसरा महिनाही जातो. आता पुजारी वाट पाहून थकतो आणि पुन्हा एकदा साधू महाराजांकडे जातो. साधू महाराज म्हणतात, पुरोहितजी, तुम्ही मला जे काही करायला सांगितले ते मी केले, पण सेठ अजूनही खूप आरामात जगत आहे. त्याच्या आयुष्यात कोणती दुःख किंवा वेदना नाहीत. त्याला पैशांची समस्या नाही, कोणती कमतरता नाही. आता साधू महाराज पुन्हा एकदा डोळे बंद करतात आणि आपल्या दिव्य दृष्टीने पाहतात की पुजाऱ्याला म्हणतात, पुजारीजी, आता आम्हाला असे वाटते की जोपर्यंत ती धाकटी सून त्याच्या घरात आहे तोपर्यंत आपण त्याचे काही करू शकणार नाही. मला पांढरी चादर देण्यापूर्वी नक्कीच त्याच्या सुनेनं त्यातून एक धागा काढला आणि तो खाल्ला, ज्यामुळे सुख, समृद्धी आणि संपत्ती तिच्याकडेच राहिली. आता तुम्हाला काही करावे लागेल आणि सेठजींच्या धाकट्या सुनेला त्यांच्या घरातून बाहेर काढावे लागेल. जर तुम्ही एकदा धाकट्या सुनेला घरातून बाहेर काढले तर सेठचे आयुष्य संकटाने भरलेले असेल आणि त्याचे आयुष्य दुःखाने वेढलेले असेल. प्रिय प्रेक्षकांनो, आता मात्र पुजारीही समजला होता की जोपर्यंत धाकटी सून आहे तोपर्यंत तो काही करू शकणार नाही. म्हणून तो त्याच्या घरी जातो आणि त्याच्या धाकट्या सुनेला सेठच्या घरातून बाहेर काढण्याचा मार्ग शोधू लागतो. दुसऱ्याच दिवशी सकाळी कुल पुरोहित शेठच्या घरी जातो आणि खूप चिंताग्रस्त अवस्थेत तो म्हणतो, शेठजी, तुमची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे आणि मला तुमची सुरक्षा धोक्यात दिसते. तुमच्यावर एक मोठे संकट येणार आहे. तुमचे आयुष्य दुःखाने वेढलेले असणार आहे. तुमचे मोठे नुकसान होईल. व्यवसाय हे घडणार आहे. नक्कीच तुमच्या घरात खूप मोठे संकटे येणार आहेत. कुटुंबातील पुजाऱ्याचे असे शब्द ऐकून सेठ घाबरतो आणि खूप काळजीत पडतो. सेठ म्हणतो की पुजारीजी, तुम्ही काय म्हणत आहात? तुम्ही मला सांगा की हे संकट टाळण्याचा काही मार्ग आहे का? तुम्ही जे काही बोलतात ते आम्ही नक्कीच करू. प्रिय प्रेक्षकांनो, आता मात्र पुजाऱ्याला समजले होते की सेठ त्याच्या जाळ्यात अडकलेला आहे. पुजारी पुढे म्हणतो की सेठजी, तुमची धाकटी सून तुमच्यासाठी एक मोठा धोका आहे. जोपर्यंत ती या तुमच्या घरात राहील तोपर्यंत तुम्ही धोक्यात राहाल. म्हणूनच मी म्हणतो की तुम्ही तुमच्या धाकटी सुनेला तुमच्या घराबाहेर हाकलून नक्कीच लावा, कारण तिच्यामुळे तुमच्या घरावर एवढा मोठा धोका टळलेला आहे आणि तुमचा जीव धोक्यात आहे. प्रिय प्रेक्षकांनो, पुजाऱ्याचे असे शब्द ऐकून सेठ त्याच्यावर विश्वास ठेवतो. सेठ म्हणतो की पुजारीजी, तुम्ही जे काही म्हणाल ते मी करीन. बर, आता तुम्ही मला नक्कीच सांगा की मला माझ्या सुनेला घराबाहेर कसे हाकलून लावावे लागेल. पुजारी म्हणतो की सेठजी, तुम्ही लगेच काही करा आणि तुमच्या सुनेला घराबाहेर काढा. असे म्हणत पुजारी त्याच्या घरी जातो आणि तेथून सेठजी काळजीत पडतात. त्यांना वाटते की माझी सून खूप चांगली स्वभावाची आहे आणि माझी इतकी सेवा करते. मी तिला माझ्या घरातून बाहेर कसे काढू शकतो? पण मग शेठजी विचार करतात की मी माझ्यासाठी धोका आहे आणि तिच्यामुळे माझ्या कुटुंबाला देखील त्रास होऊ शकतो. असा विचार करून सेठजी त्यांच्या मुलाकडे जातात आणि त्याच्या धाकट्या सुनेला म्हणतात की सून, तुम्ही आजच माझे घर सोडावे. आता या घरात राहणे तुम्हाला योग्य अजिबात नाही. तुमच्यामुळे आमच्या घरी भरपूर संकटे येणार आहेत. प्रिय दर्शकांनो, तिच्या त्या सासऱ्याचे असे शब्द ऐकल्यानंतर तिला चांगल्याच पद्धतीने समजते की पुजारी माझ्या वडिलांना असे म्हणाले असतील. सून म्हणते की ठीक आहे, जर तुम्हाला हेच हवे असेल तर मी हे घर सोडीन. प्रिय प्रेक्षकांनो, पत्नीला घराबाहेर जाताना मात्र पाहून सेठचा धाकटा मुलगा देखील म्हणतो की बाबा, जर माझी पत्नी या घरात राहू शकत नसेल तर मीही राहणार नाही आणि मीही माझ्या पत्नीसोबत घर सोडत आहे. प्रिय प्रेक्षकांनो, आता पती आणि पत्नी दोघी सेठजींचे घर सोडून शहरात जातात. शहरात गेल्यानंतर ते भाड्याच्या घरात राहू लागतात. काही दिवसांनी ते त्यांचा नवीन व्यवसाय सुरू करतात आणि शेठची धाकटी सून खूप हुशार होते आणि तिच्या बुद्धिमत्तेमुळे त्यांचा व्यवसाय भरपूर चांगला चालू लागतो. त्यांचा व्यवसाय खूप मोठ्या व्यवसायात बदलतो आणि धाकटा मुलगा आणि त्याची पत्नी दोघेही खूप श्रीमंत होतात.
आणि शहरात स्वतःचे घर ते खरेदी करतात. प्रिय प्रेक्षकांनो, इथे सेठचे घर उद्ध्वस्त होत होते. घरात भांडणे होत होती. सेठच्या 3 सुना नक्कीच वापरत होत्या. आपसासात खूप भांडत व्हायची आणि आता सेठचे 3ही मुलगे व्यवसायात अजिबात लक्ष देत नव्हते. प्रेक्षकांनो, त्या सेठचे 3ही मुलगे वाईट संगतीत पडलेले होते. आणि प्रिय दर्शकांनो, तो कुटुंबातील पुजारी हवन पूजनाच्या बहाण्याने सेठचे सर्व पैसे लुटत राहतो. हळूहळू तो पुजारी सेठला पूर्णपणे लुटतो आणि हळूहळू तो सेठचे सर्व पैसे लुटून त्याच्या घरी घेऊन जातो. आता सेठची परिस्थिती खूपच वाईट झालेली होती. खायला अन्न नव्हते, घालायला कपडे नव्हते. अशी अवस्था पाहून सेठ एके दिवशी विचार करायला बसतो आणि खोलवर विचार केल्यानंतर सेठला समजते की ज्या दिवसापासून माझी धाकटी सून हे घर सोडून गेली त्या दिवसापासून या घराची परिस्थिती वाईट होत चाललेली आहे. सेठला आता समजले होते की फक्त त्याची धाकटी सून त्याचे घर वाचवू शकते. सेठ आता ताबडतोब शहरात धावतो आणि त्याच्या धाकट्या मुलाच्या घरी जातो आणि लक्ष्मींच्या रूपात असलेल्या त्याच्या सुनेकडून तो क्षमा मागतो. सेठ त्याच्या सुनेच्या पाया पडतो आणि म्हणतो, मला माफ कर, मी पुजाऱ्याच्या प्रभावाखाली आलो आणि तुला घराबाहेर काढले, पण तू स्वतः लक्ष्मी आहेस. जोपर्यंत तू माझ्या घरात होतीस तोपर्यंत घरात खूप आनंद आणि शांती होती आणि तू घर सोडल्यानंतर कुटुंबात त्रास, भांडणे होतात आणि आम्ही खूप गरीब झालेलो आहोत सध्या. प्रिय प्रेक्षकांनो, तिच्या सासऱ्यांकडून इतके काही ऐकल्यानंतर धाकटी सून म्हणते, नक्कीच तुम्ही काळजी करू नका, मी आता नक्कीच माझ्या घरी जात आहे. मी हे पण माझे घर आहे आणि ते पण माझे घर आहे. मला आधीच माहिती होते की पुजाऱ्याने तुमचे कान भरलेले आहेत आणि त्यांनी तुम्हाला मला घराबाहेर काढायला नक्की सांगितलेले आहे. प्रिय प्रेक्षकांनो, धाकटी सून पुढे म्हणते की बाबा, जगात असे लोक नाहीत, असे बरेच लोक आहेत जे इतरांच्या आनंदाचा हेवा करतात आणि नक्कीच त्यांना उद्ध्वस्त करू इच्छितात. परंतु तुम्ही हे आपल्यावर अवलंबून आहे की आपण कोणाचे बोलणे ऐकतो, आपण कसे निर्णय घेतो आणि आपण आपल्या घराची काळजी कशी घेतो. जर आपण चुकीच्या लोकांच्या प्रभावाखाली येऊन आपले स्वतःचे घर उद्ध्वस्त केले, आपल्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना घराबाहेर काढले, तर आपले घर निश्चितच उद्ध्वस्त होईल. प्रिय प्रेक्षकांनो, हे सर्व ऐकल्यानंतर सेठ आपल्या सुनेसह आपल्या घरी परततो आणि सून घरी येते. काही दिवसांनी सेठ प्रगती करू लागतो. सेठचा व्यवसाय पुन्हा सुरू होतो. सेठचे घर अन्नधान्य आणि संपत्तीने भरलेले असते. प्रिय प्रेक्षकांनो, आता मात्र दुसऱ्याच दिवशी सेठची धाकटी सून त्यांच्या सासऱ्याला म्हणते की माझे तुम्ही लक्षपूर्वक ऐका, ज्या घरात त्या तिघांची सत्ता असते ते घर खूप लवकर उद्ध्वस्त होते. ती घरे उद्ध्वस्त होतात. मग सेठ त्या सुनेला म्हणतो, त्या 3 लोक कोण आहेत? मग सेठची धाकटी सून त्या वडिलांना सांगते, तुम्ही लक्षपूर्वक माझे ऐका. नंबर 1 म्हणजे एक बिघडलेले मूल. ज्या घरात बिघडलेले मुलगा असतो ते घर चुकीचे असते. मुलावर नक्कीच त्या संगतीचा प्रभाव पडतो आणि त्याचे म्हणणे घरी आई ऐकते. जर पालक काम करत असतील तर घर पूर्णपणे उद्ध्वस्त होते. ते घर विकलेले जाण्याच्या स्थितीत असते. त्या घरातील लोक त्यांचे जीवन दुःखात घालवतात. नंबर 2 एक हट्टी आणि लोभी स्त्री. जर ती स्त्री लोभी आणि हट्टी असेल आणि घरात तिचा वावर असेल तर ते घर निश्चितच गरीब होते. त्या घरात कधी पैसा नसतो. जर स्त्रीला हवे असेल तर ती घर ती बांधू शकते आणि जर तिला हवे असेल तर ती उद्ध्वस्त करू शकते. ते स्त्रीवर अवलंबून असते आणि ज्या घरात ती स्त्री असते ते घर लोभी आणि हट्टी असते. ते घर उद्ध्वस्त होणारच. म्हणून हट्टी आणि लोभी स्त्रीचे तुम्ही कधी ऐकू नका. तिसरे, घराचा प्रमुख बाहेरच्या लोकांच्या बोलण्याचे प्रभावी होते आणि बाहेरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागतो. त्यामुळे ते घर लवकर उद्ध्वस्त होते. धाकटी सून पुढे म्हणते की ज्या प्रकारे तुम्ही पुजाऱ्याच्या बोलण्याने प्रभावित झालात त्या प्रकारे जर घराचा प्रमुख बाहेरच्या लोकांचे बोलणे ऐकून त्याच्या घराचे निर्णय घेतो तर त्याचे घर उद्ध्वस्त होते.
प्रिय प्रेक्षकांनो, धाकटी सून तिसऱ्या सासऱ्यांना हे सर्व सांगते आणि सासरे धाकटी सुनेचे शब्द नक्कीच त्यांना समजतात. येथे वृद्ध महिला पक्षी व्यापाऱ्याला ही गोष्ट सांगत असते. व्यापाऱ्याला वृद्ध पक्षाचे शब्द समजतात आणि आता तो त्याच्या मुलाला योग्य धडा शिकवतो आणि त्याच्या मुलाचे अनुसरण करणे थांबवतो. तर प्रिय प्रेक्षकांनो, आमची ही आजची कहाणी इथे संपते. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आजची आमची कहाणी आवडलेली असेल आणि तुम्हाला त्यातून खूप प्रेरणा नक्कीच तुम्ही घेतलेली असेल. पुढील व्हिडिओप्रमाणे पुढील ज्ञान चर्चासह आपण नक्कीच भेटू. नमस्कार आणि धन्यवाद. नक्कीच तुम्ही आजची ही सुंदर कथा आणि सुंदर व्हिडिओचे सादरीकरण जर तुम्हाला आवडलेले असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही मित्रांसोबत तुमच्या आणि तसेच तुमच्या कुटुंबातील